नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 352व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगड सज्ज झालेले आहे। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। सकाळी 9:30 वाजता श्री शिव छत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन झाले आहे। युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराज कुमार शहाजी राजे छत्रपती हे या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे। महाविकास आघाडीचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची एक लग्न समारंभात भेट झालेली पाहायला मिळाली आहे। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 10 मिनिटे चर्चा झाल्याचे समजले आहे। दोन्ही नेत्यांची झालेली ही भेट आणि या भेटीत त्यांनी मारलेल्या गप्पा हा चर्चेचा विषय ठरत आहे। या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। नाशिकमध्ये मनसेने राजगड कार्यालयात सत्यनारायणाची पूजा ठेवली होती। या पूजेला ठाकरेंचे सेने कार्यकर्ते देखील उपस्थित राहिलेले दिसले। यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी विनंती कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। पुणे शहरातील सांडपाण्यात कोरोना विषाणूचा अंश मिळाला आहे। राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासणीतील निष्क्रिय मे पासून संसर्गित वाढ झाली आहे। शहरातील 10 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाण्याची तपासणी करण्यात येते। दर आठवड्याला 40 ते 60 नमुन्याची तपासणी होत आहे। अहिल्यानगर महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारची दुचाकी स्वाराला जोरदार धडक लागली आहे। दुचाकी स्वार महामार्गाच्या विरुद्ध बाजूच्या लेनवर जाऊन कोसळत दुसऱ्या कार खाली चिरडला गेला। या अपघातात शरद वाघ या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे। अपघाताचा या सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चा काढून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला आहे। तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवत असल्याने या पूजेला महत्त्व आहे। त्यामुळे देवीचे गाभाऱ्यात शिवराज्याभिषेक केल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले। आरबीआयने ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे। रेपो दरात मोठी कपात केली आहे। त्यामुळे रेपो रेट आता 5.5% आले आहे। त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जावरील व्याज दरात पुन्हा मोठी कपात होणार आहे। गडचिरोली जिल्ह्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर असून गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे प्रत्येक मार्गावर नक्षल विरोधी पोलीस पथकाचे जवान सर्च ऑपरेशन करत आहेत। नक्षलग्रस्त भाग असून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी जवान पोलीस अधीक्षक कार्यालय व कॉम्प्लेक्स भागात श्वास पथकासह सर्चिंग करत आहेत। मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि नदीचा कथित गैरवापर प्रकरणात ईडीने अभिनेता डिनो मोरिया मुंबईतील घरावर छापे टाकले आहेत। सकाळी 8 वाजल्यापासून डिनोच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरू आहे। बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया व त्याचा भाऊ सॅन्टिनोच्या घरावर ईडीचे छापे सुरू आहेत। आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी आषाढी वारीनिमित्त आज प्रस्थान होणार आहे। मुक्ताई मंदिरात मुक्ताईच्या पादुकांचा अभिषेक, विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात पार पडत आहे। या पालखी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरे गटाचे कोण फोडायचे असेल तर ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन पेंग्विन करायला पाहिजे असं मंत्री नितेश राणे यांनी खोचकपणे म्हटलं आहे। टायगर आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नाही, त्यामुळे ऑपरेशन पेंग्विन हेच नाव योग्य असेल असा टोला मंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे। बेंगळुरूच्या एम चिन्नस्वामी क्रिकेट स्टेडियम बाहेर IPL 2025 चॅम्पियन RCBच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या विजय रॅली आणि सत्कार समारंभात मोठी दुर्घटना घडली असून या ठिकाणी झालेल्या चेंगाचेंगरीत 10 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाची निधी वळवला असल्याचे समोर आले आहे। सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 410 कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। तर सामाजिक न्याय विभागाचा 403 कोटी 3 लाखांचा निधी वितरित करण्यात आली आहे। ठाकरे सोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य नको अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत। राज ठाकरेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे। या बैठकीतच त्यांनी ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य नको अशा सूचना दिल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जम्मू काश्मीरमधील चिनाब पुलाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा झेंडा हातात घेतल्याचे पाहायला मिळत आहे। या निमित्ताने जम्मू काश्मीरच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आणि 130 वर्षे जुने स्वप्न साकार झाले। सरकारला शक्य नसेल तर मी रायगडावर राजसदर बांधतो, असं संभाजीराजे छत्रपती यांनी आज रायगडावरून बोलताना म्हटलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 352व्या राज्याभिषेक सोहळा आहे। यावेळी राज्याभिषेक सोहळ्याला संभाजीराजे छत्रपती देखील उपस्थित होते। राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना हे मोठं विधान केलं आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी मान्सून पूर्व आणि मान्सूनच्या आगमनानंतर पावसानं राज्याला चांगलं झोडपून काढलं होते। मे महिन्यात अखेरीस झालेल्या पावसाच्या एंट्रीने शेतपिकं घरासह रस्त्याचं देखील मोठं नुकसान झालं आहे। अशातच राज्यातील पावसासंदर्भात हवामान खात्याने पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीने पार पडलं आहे। उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी समृद्धी महामार्गावरून एकाच गाडीतून प्रवास केला। सुरुवातीला एकनाथ शिंदेंनी गाडीचं स्टीअरिंग हातात घेतलं। शिंदेच्या बाजूने मुख्यमंत्री फडणवीस होते। आमचे नेते एकाच सुरात बोलत आहेत। आदित्य ठाकरे हे सगळे एकाच सुरात बोलत आहेत की आम्ही सकारात्मक आहे, असं संजय राऊत यांनी आज ठाकरेंच्या बंधूंचं एकत्र येण्याच्या मुद्द्यावर म्हटलं आहे। पत्रकारांशी बोलताना ठाकरे बंधूंच्या युतीवर सुरू असलेल्या चर्चेवरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। जनगणना आणि जातीय जनगणना 2027 मध्ये सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जनगणना आणि जातीय जनगणना ही 2 टप्प्यात होणार आहे। जम्मू काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड आणि लडाखमध्ये 2026 ला जनगणना होईल। यात पहिला टप्पा 1 ऑक्टोबर 2026 ला तर दुसरा टप्पा 1 मार्च 2027 ला पूर्ण होईल। राष्ट्रवादी पक्षाचा 26वा वर्धापन दिन 10 जून रोजी बालेवाडी येथे साजरा होणार आहे। आम्ही जनतेमध्ये आहोत, म्हणूनच आम्हाला लोकसभा विधानसभेत घवघवीत यश मिळाले, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे। सुनीता जामगडे यांनी पाकिस्तानची सीमा ओलांडल्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे। कारगिल पोलिसांनी सुनीताला ताब्यात घेण्यासाठी नागपुरात येऊन न्यायालयीन परवानगी नसल्यामुळे परतले होते। आता ते न्यायालयाकडून परवानगी घेऊन पुन्हा येण्याची शक्यता आहे। सुनीता नागपूर कारागृहात तिचा मुक्काम वाढवण्यासाठी शक्यता आहे। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल, एका वाक्यात सांगितलं, बाकीचे बारकावे आम्ही पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेने उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली आहे। आज ठाकरेंसोबत युती करणार आहे या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं आहे। मी कॅफेत नाही तर घरी जाईन, असं शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे। अमित ठाकरे यांनी काल केलेल्या कॅफेवरील विधानानंतर आज संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आमच्यासाठी ते कॅफे नाही तर दुसरं घर आहे। तर ह्या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा वन टीव्ही न्यूज मराठी।